అదివో అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము 10,000 శేషుల పడగలమయము అదివో అల్లదివో శ్రీహరివాసము 10,000 तिरुपतीमध्ये आम्ही आलेलो आहे मित्रांनो. सगळ्यांना गोविंदा गोविंदा. तिरुपती स्टेशनला जस्ट आम्ही आलो आहे. आता इथून आम्ही जाणार आहे डायरेक्टली तिरुमलाला, कारण आमचं आजचं दर्शन आहे. सो बाहेर जातो आणि बघतो आता बसचं वगैरे काय विषय. वरती गेल्यावरच नाश्ता वगैरे पण करू आणि फ्रेश होऊ आणि लगेच दर्शनाच्या रांगेत लागू. हे जे आमच्या दोघांच्या डोक्यावरती केस दिसत आहे तुम्हाला, हे बहुतेक आजच्या दुपारपर्यंतचेच पाहुणे असतील. संध्याकाळी तुम्हाला आम्ही वेगळ्या रूपात दिसू. सो होपफुली आवडेल तुम्हाला ते. पण फुल एकदम पाऊस झालेला दिसतोय तिरुपतीमध्ये, सगळं ओलं ओलं दिसतंय खाली. आणि आम्ही आता एक आंध्र प्रदेश टुरिझमच्या बसमध्येच जाणार आहे आम्ही. काय तर खरी भाई आतमध्ये बस फुल आहे. लास्टला बसून जावं लागणार आहे. लास्टला जाणार आहे आमची, कारण घाटाचा रस्ता विषय आहे. बघूया, जागा तर भेटली तरी, पण लास्टचा सीट आहे. ఆనందమయము అదివో అల్లదివో శ్రీ चेकिंग सिक्युरिटी चेक सगळं झालेलं आहे आमचं आता कम्प्लीट. आम्ही परत बसमध्ये बसतोय. కైవల్య పరము వెంకటనగమదివో శ్రీ వెంకటపతికి సిరులైనది భావింప సకల సంపద రూపమదివో భావింప సకల సంపద రూపమదివో పావనములకెల్ల పావనమయము అదివో అల్లదివో శ్రీ హరివాస. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आहात डे 3 आणि हा आपला तिरुपतीचा आहे दिवस नंबर 2. आमचं काल दर्शन झालंय. काल आम्ही जास्ती ब्लॉग नाही केला, कारण आम्ही काल जरा लेट चालत होतो. आमचं 1 वाजताचं दर्शनाचं टायमिंग होतं, पण आम्हाला माहीत नव्हतं ते. आम्हाला 12 कळलं की आमचा 1 वाजताचा टायमिंग आहे. सो खूप भीती झालेली. मग आम्ही कल्याण कट्टामध्ये केसदान केले आणि लगेच गेलेलो दर्शनाला. आता आमच्या डोक्यावरती केस नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही टोपी आणि हे बांधले, आणि थंडी पण वाजते त्याच्यामुळं बांधलेले. सो टकला रिव्हील होईल थोड्या वेळाने, असं काही विषय नाही, दाखवणार आहे आम्ही. पण आता आम्ही चाललो आहे परत मंदिर परिसरामध्ये थोडं काहीतरी सिनेमॅटिक शूट किंवा असं काहीतरी मस्तपैकी सगळं वेगळं करण्यासाठी. चाय कोणती चाय आहे ही? अल्लम टी आहे. अल्लम टी विथ डबल शक्कर आमची फेवरेट आहे, माझी आणि पवन दादाची. కైవల్య పరము వెంకటనగమదివో శ్రీ వెంకటపతికి సిరులైనది భావింప సకల సంపద రూపమదివో. భావింప సకల సంపద రూపమదివో పావనములకెల్ల పావనమయము అదివో అల్లదివో శ్రీ హరివాసము శ్రీ హరివాసము శ్రీ హరివాసము.
काही महत्त्वाचे स्पॉट्स आहेत. सो त्यामधले काही स्पॉट्स आम्ही कवर करण्याचं ठरवलं होतं आणि इथून निघलो आम्ही पहिल्या स्पॉटकडे, जे की आहे जबालीचं हनुमान मंदिर. व्लॉग करत करत निवांतमध्ये आम्ही पोचलो जबालीच्या हनुमान मंदिरात. हनुमंताचं दर्शन घेऊन एक नवनिर्मित ऊर्जा आमच्या सर्वांमध्ये झाली होती आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही निघलो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. स्पॉट नंबर 2, आकाशगंगा आणि पाताळगंगा. मस्त अशा रस्त्यांचा आनंद घेत घेत आणि आमच्या ड्रायव्हरकडून खूप साऱ्या गोष्टी ऐकत ऐकत आम्ही पोचलो पाप विनाशम टेम्पलला. त्यानंतर आम्ही पोचलो भगवान व्यंकटेश्वरा स्वामी यांचे निस्सिम भक्त म्हणजेच हाथीराम बाबा यांच्या जीवसमाधीचे दर्शन घेण्यासाठी. जोरदार पावसामुळं सगळीकडेच धुकं पसरलं होतं आणि या धुक्यामध्ये पूर्ण तिरुमला खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो श्रीवारी पादालू या ठिकाणी. ह्या ठिकाणाला विशेष महत्त्व ह्यामुळे आहे की सगळ्यांचं मानणं असं आहे की ह्याच ठिकाणी सर्वात पहिल्यांदा व्यंकटेश्वर स्वामींनी पृथ्वीवरती पहिलं पाऊल ठेवलं होतं. तर मित्रांनो, आपला वरचा जवळपास सगळाच कवर करून झालेला आहे. तुम्ही जे आत्ता बघितलं असेल सगळं. ॲक्च्युली काय झालं की बॅटरी कमी होती, त्याच्यामुळं जेवढं जमलं तेवढं शूट केलं आहे. बाकी आता जसं दिसेल तुम्हाला ब्लॉगमध्ये आवडेल तुम्हाला त्याची खात्री आहे. सो सबस्क्राईब तर नक्की करून ठेवा तुम्ही. आता आम्ही खाली चाललो आहे तिरुपतीला. तिरुपतीमध्ये मेन आम्ही पद्मावती आणि गोविंदराज दोन्ही दर्शन घेणार आणि तिथून ट्रेन पकडणार. सो स्टे ट्यून, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जे जमेल ते सगळं करा. भाईचं पण एक चॅनल आहे राजीव डेज ब्लॉग नावाचं, त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरती एकदम भारी तुम्हाला मराठमोळे ब्लॉग बघायला भेटतील, स्टार्टिंगचे 2-3, आणि तिथून पुढं तिरुपतीची पण सिरीज सुरू होईल लगेच. आणि असेच कंटिन्युअसली ब्लॉग्स चालू राहणार आहेत. सो सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, गोविंदराजच्या दर्शनासाठी आता चाललो आहे. पद्मावतीचं दर्शन झालं आहे. दर्शनामध्ये जरा आम्हाला व्यत्यय आला होता, कारण 6 वाजता दर्शन स्थगित करण्यात येतं आणि 7ला परत सुरू होतं. पण आम्ही 200चा पास घेऊन पटापट दर्शन करून आलो. टाईमलाईनमध्ये चाललो आहे, असं काय नाही की टाईमलाईनमध्ये नाही चाललं.
बघू आता काय गोविंदराज तिथं गेल्यावर बघू. ओव्हरऑल दृश्य तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये सांगा. मजा आली असेल बघायला टाइम लॅप्स आणि बाकी पण व्हिडिओज. सो बघत राहा, मजा घेत राहा, आनंद घेत राहा आणि लाईक शेअर फॉलो करा, सबस्क्राईब करा शूटर बगला. SHOOTERBUG शूटर बग.